नमस्कार मंडळी. तर आज चाललो वावरात, सल्फेट टाकणं चाललो आहे. भाऊ आणि पप्पा गेला आहे वावरात, त्यांचा डबा घेऊन जातो. हा डबा आहे आणि हे माझ्या गाव आहे, गावातून चाललो मी. तर चला तुम्हाला गाव दाखवते. हे गावातली रस्ता आहे, छोटी छोटी. गावाच्या बाहेर निघत आहोत आता. हा डब्बा आहे टिफिन भाऊ आणि बाबाचा. जंगलातला रस्ता आहे, गावाच्या बाहेर जंगल आहे, जंगलामध्ये वावर आहे. गावाच्या बाहेर आलो थोडासा गाव बाकी आहे. गावाच्या बाहेर निघलो. ऊन भरपूर तपत आहे, खूप ऊन तपत आहे, घाम निघत आहे. हे गावातले बैल झोपडे आहे, बैल बांधाचे. बैल वे हे. हा रस्ता आहे वावरात जायचा, माझ्या वावरात जायचा रस्ता बाहेरचा पॉइंट. इकडला जंगल एरिया कल्ला. चला वावरात जाते, दाखवते तुम्हाला समोर कसे काय रस्ता आहे. तर इथून लागला जंगल, ही वावरात जायची रस्ता, जंगलातून जायला लागते वावरात. सल्फेट टाकायचं आहे, सोडा टाकायचा आहे वावरात पराठीला. 1:30 वाजून गेला, जेवण नसन केलं त्यानं, त्याला डब्बा नेऊन देतो. बहीण माय ऊन खूप तपू राहिली आज, साला गरमू राहिला. पाणी येते का आज? चांगलाच घाम निघू राहिला. पैदल वावरात जायला लागतं, गाडी नाही जात ना, काही नाही जात वावरात. आज डब्यावर फुलगोबीची भाजी बनवली, फिका वरण आहे, पोळी आहे, भात आहे. सकाळपासून गेले वावरात, भूक लागली असेल त्याला. डबा नेऊन द्यायचा आहे त्याच्या. हे लोकांचे वावर आहे, गावातल्या लोकांचे वावर. सगळे जंगलामध्येच वावर आहे पुरे. हा जंगल. तुमच्याकडे कोणता माल लावते मित्रांनो पावसाळ्यात? कमेंटमध्ये सांगा बरं. भाऊ कोणाकडे कोणता माल लावते तर
आमच्याकडे पराठी, तूर, पोपट, हरभरा नाही, हरभरा मारवात लावते ते. तूर, पोपट आणि पराठी मेन हे आमच्या इकडे हे लावते पावसाळ्यामध्ये. थकून गेलं, चढ उतारवाली रस्ता आहे. बापरे, बहीण माय का दम आला. असं पाणी संग्रून आहे, कोटं पाय ठेवा काही समजत नाही. मग पडलो असतो आता, झालं असतं मोडमाळ. राहिला असतं चला व्हिडिओ बनवायचा, मग घेणं देणं तेवढं पुरतंच. बहीण मी असं थोडं झाडं वाचलं असं इतकं भेव लागते. खुळखुळ वाजलं काय बरं, गांडच फाटून जाते माणसाची, काही समजत नाही. झालं माणसाचं काम तमाम. आता आमच्या इकडला आमदार होता आशिष जयस्वाल, त्यानं ही पांढरा रस्ता बनवून दिली होती. त्याच्या पहिल्यात नाल्याच होता, त्याच नाल्यातून जावं लागत होतं. आता तो राज्यमंत्री आशिष जयस्वाल, तुम्ही सगळे ओळखत असाल ना त्याला. त्यानं ही पांढरा रस्ता करून दिलेली होती. आमचं समर्थन पण त्यालाच होतं, जयस्वाल साहेबाले. काही म्हणा काम आमच्या इलाक्यातले कामं भरपूर केलेत आहे ना जयस्वाल साहेबांना. हो, आता तुमच्या इलाक्यातलं माहीत नाही कसं काय आहे तर, पण आमच्या इकडं करून दिलं त्यांनी. शेतकऱ्यासाठी जे लगेच हे केलं, रस्ते पांढरे रस्ते करून दिले. बहीण माई एक झन नाही दिसू राहिला, एक लोक नाही दिसू राहिला. गाण फाटून जाते ह्या रोडने जाता कोणीच नाही दिसू राहिलं. खोळखोळ वाजत जाते झाडं, छाता धगधग करते. काही समोर येऊन ना जावं असं वाटतं माणसाले. मंडळी, तुमच्या वरातलं सल्फेट सोडा झाला काय, फवारणी वगैरे झाली का पराठीवरच्या याच्यावरची, तर कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं फवारणी व्हायची आहे, 1-2 फवारण्या झाल्या आहेत, लास्ट फवारणी राहिली. तुरीवरची तर व्हायचीच आहे. पहा कसा हिरवागार जंगल आहे. या जंगलामध्ये वाघ पण आहेत, हरणं सगळेच आहेत. वाघ तर दिसतच राहतात लोकांना. बहुत साऱ्या बकऱ्या, शेळ्या, वासरं, गाई यांची शिकार केली त्या वाघानं. तरी पण काय करणार, उपाय नाही आहे. फॉरेस्टवाले म्हणलं पकडत नाही त्याला. पकडला म्हणते ना, आणखी तेच होत राहते. पहा बरं किती हिरवागार जंगल आहे. एकट्याला जायची तर गाण फाटून जाते माणसाची या जंगलातून जायची. पहा ह्या चढाव रस्ता. थकून जाते. आता चेक मंगूस फराला इथून दाखवलं असता, पण साला फराला आता तो व्हिडिओमध्ये कॅट नाही झाला. पहा अशी रस्ता आहे, उबळ खाबळ, गड्डे गुड्डे. बहिणा एखादं मोडमाड झालं, पाय फिसल झाला, त्याच्या घेण्याचे वांद्याचे, खाप्याचे वांद्याचे, मग त्याला न्या दवाखान्यात. करत बसत या शेकनिवा. ते बैलगाडी तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे बैलबंडी म्हणतात त्याला. अशी रस्ता आहे पद्मयवानी. पहा मित्रांनो, आणखी एक खतरनाक खाई आली. बहीण ह्या नाला इतका भरून जाते, काही सांगायची हदच नाही. 2-2, 3-3 माणूस पांढरे येते या नाल्यात. दाखवा तुम्हाला तो नाला. हे अशी रस्ता आहे, उबळ खाबळवले गड्डे गुड्ड्याची. इथून एखादा मोडमाड झाला म्हणजे त्याला दवाखान्यातच न्यावं लागते. खूप जंगल आहे रे बापा इथं, का सांगू तुम्हाला. एकट्या माणसाला ज्याची गाण फाटून जाते इथून. गाण फाटून जाते म्हणजे हे जनावराचाच भेव, दुसरं काही नाही. पा ह्या वेळेतून नाला एवढा भरून जाते, पाणी आल्यावर नदी बरसातीच्या पाऊस पाणी पडल्यावर
खूपच. मग इथून जास्त नाही जाताच येत नाही, जेवढी पाणी कमी होत नाही तोपर्यंत घरी येता येत नाही वापस वावरातून. पा हा तो नाला आहे, अंदर नाला आहे इकडं. कसा का नाला आहे हा पहा बरं. आणि हे रस्ता आहे बरोबर, हिशोबान पाहून चालावं लागतं इथून. चला तर ही रस्ता पहा, मी बरोबर हिशोबान चालते इथून. पहा किती खतरनाक रस्ता आहे. नाही होईल की कोणी एखादा मोड माडितो. चिखलही चिखल आहे, गारही गार आहे इथं. कुठं पाय ठेवू काही समजू नाही राहिलं. औकात ते तर मला थोडीशी चांगली रस्ता भेटली, चांगली म्हणजे तशीच रस्ता आहे पण वारली जागा आहे, कोड्डी आहे. पहा कसा जंगल आहे आता, पाहून घ्या. मग दाखवलं नाही म्हणून जंगल. आणि व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत जा ना बे. मला चांगलं वाटेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्यासमोर असे डेली व्हिडिओ टाकत राहीन, मी येत राहीन तुमच्यासमोर. का ह्या वावरातल्या झोपड्या वे लोकांच्या. अर्ध्यात आलो तो वावराच्या, अर्ध्यात आलो, आणखी अर्धा बाकी आहे वावरे आले जागा. चला थोडा लवकर स्पीड वाढवते जायची, कारण पाणी पाऊस याचे भेव आहे. सल्फेट सोडाच टाकून झाला पाहिजे ना आज. दोघच जण वावरात सल्फेट टाकत आहे, बाबा आणि भाऊ लहान आहे माहून. दोघच जण सल्फेट टाकत आहे वावरात. का कसा का जंगल आहे दिसतं का तुम्हाला? ह्या जे तुम्ही रोड समजत आहे, हा रोड नाही, ह्या नालाच आहे. फक्त आता वर्षाचे पाणी चालू नाही आहे, पाणी थांबलं आहे म्हणून कोटी जागा आहे थोडी. बिना थकून जाते चालता 2-3 किलोमीटर रस्ता चालावं लागते असे या रस्त्यातून. बहीण मग काही वेळेच्या बाद दिसल्या बकऱ्या. आता कोणाच्या बकऱ्या बेत, बैल पण बांधून आहे. बकऱ्या दिसला पण चला बकऱ्या चरणारा माणूस नाही दिसला, कुठं गेला आता. लोकांच्या वावरात घालतं का तर बकऱ्या. चला बकऱ्या दिसल्या एवढं तर समाधान झालं आहे बा. कोणी ह्या शिवारात कोणी जंगलात. चला तर मित्रांनो, आता आपण आलो वावराजवळ. आलाय आपल्या वावर. दाखवतो तुम्हाला पराठी कशी काय आहेत वावरातले, किती मोठी झाली तर तूर पराठी. चला दाखवतो तुम्हाला वावरात घेऊन चालते आता थेट. का दाखवतो तुम्हाला वावर. पहा दिसते का हे टेकर, ते टेकर माझ्या वावर आहे. हो, ह्या एक इकडं रस्ता आहे दुसऱ्या वावरात, नाही एक मोठी रस्ता, मेन रस्ता. चला वावराच्या रस्त्यावर आलो. आलो रे बाप्पा वावरात.
ही पराठे आपल्या वावरातली कसे काय सांगजा कमेंटमध्ये. पराठे कसे काय आहेत मी सांगते तुम्हाला किती मोठे झाले तर. हो, जवळपास कंबरच्या वर आहे पराठी. बहीण ह्या इथून नाला वाहतात तुरी काय झाल्या नाही यंदा. हे वावर आहे आपलं. वर दाखवतो तुम्हाला. तो बाय मा बाप भाव दिसत नाही त्याला. पावरायला कोण आहे म्हणून. कोणी नाही बे. झालं का सलपेट टाकून. हा श्यामकोट गेला आता. तू का करू राहिला इकडं. मी सल्फेट देऊन तो तिकडे टाकते तू इकडे टाकता. हो तो म्हणे ह्या झाडापासून इकडे घे म्हणे तू. हा एक तर मी ते तिकडे टाकतो. असं काहून केलं आता. काय म्हणते सोबत किती करायला टाकायचं आता तू याकडलं. इथून हे इकडचा पट्टा. एवढं राहिलं आणि श्यामाच्या त्यामुळे किती काय असं अर्ध टाकत ना कसं होईन का. सोबत मिळून टाकायला पाहिजे नव्हतं. सोबतच मी टाकतो. तू इथून इकडे घे म्हणे. हा नाही समजलं तर मी येईन. इथून इकडे टाकतो. तो कुठंपर्यंत गेला टाकत तर. 3-4 उरी आहेत ना तिकडे बाकी. झालं ना टाकून. मग मला काय बोलवलं का डब्बा आणला. हो डबा घेऊन येईन म्हणून तो. आणलं का का आमच्या इकडून डांबराच्या गोळे आणले पण घरीच राहिला ते आता. काढून ठेवल्या मी ना खिशातून. हे रात्री खूप नुकसान केलं. कोणाकडं पुरं वावर असं घुमवलं. भोवताला पुरे गड्डेच केले का हो. उपडूनच फेकले पराठे. पहाटे उठून बी हे बोंड बोंडा खाऊन मारले आहे ना. इथे इथे दिसते ना. रेट गोट करून हो लगेच ठिकाणी असं आहे. इकडं काट्याने लावल्या होत्या का. काट्या कुठे इकडे खुलंच आहे ना ते. हे पात देतो मी. हे पुरं करतो. हे इथून इकडे देऊन ग. हा 2 टाकले ना. गरमी अशी होऊ राहिली भाई मला सांगता येत नाही. श्याम तिकडं आहे का. श्याम तिकडं आहे. डबा झोपडीत ठेवून देतो. ह्या झाडात ठेव. ह्या झाडात ठेवतो डब्बा. मग पाण्याची डबकी आहे तिथं. चला मित्रांनो डबा ठेवून देतो झाडामध्ये. झोपडीत नको ठेवू म्हणते. पाण्यापाशी ठेवू म्हणते. हो पाण्यापाशी ठेवून देतो आणि पाणी पितो थोडंसं. पाणी पण इरीच्या ना लागते बहीण. माझी इर लगेच दूर आहे. ह्या डबा ठेवते ते पाण्यापाशी. पाण्याची बॉटल आणली होती. आणि हे सल्फेट झालं थोडंसं राहील टाकायचं. किती 2-3 चुंगड्या भरून राहिल्या अर्धे. एवढंच राहिलं सल्फेट टाकायचं. तो दिसतं का तुम्हाला मा भाऊ. सल्फेट चालला टाकत तो बाय. हां तो बाय तो आता उभा झाला. हा हा हो त्याकडे येऊ का. ठीक आहे. पाणी पितो ना येतो. चला मी पण टाकू लागतो सल्फेट. आता थोडं बहुत राहिलं मग तिकडे मिळून टाकून थोडं लवकर घरी जाऊन. ठीक आहे मित्रांनो पाणी पितो थोडा. पाण्याचा ग्लास. पाणी पण मस्त आहे. चवदार मस्त गोड पाणी आहे विहिरीचं. विहीर नाही आमच्यावर. दुसऱ्या विहिरीवरून आणलं. दुसऱ्या वावरातून आणलं लागतं विहिरीवरून. चला आता सल्फेट भरते बाल्टीमध्ये आणि मी पण टाकू लागते. ठीक आहे मित्रांनो मग सल्फेट टाकलं भेटतो तुम्हाला. ह्या तो शांभू ज्याचं नाव मी घेतलं ना शांभू. ह्या जो सकाळपासून सल्फेट टाकत होता तो आता हसू राहिला व्हिडिओमध्ये. व्हिडिओत नको घेऊ म्हणते मला. आणि हे माझी बाल्टी. मी चाललो सल्फेट टाकायला. आता टाकू लागतो थोडा होत. लवकर होऊन जाईल. पाणी पावसाळ्या पहिले.
तुमच्याकडे सल्फेटमध्ये का सोडामध्ये सांगा बरं कमेंटमध्ये. घोडं फोडूच राहिलो ना. करू का पण एक पलटी मारू का? हा हो बालटे भरतो ना. तिकडं किती झालं टाकून रे? झालं लगेच. हा 2 वर राहिल्या. किती? 2. 2 वर राहिलं. एक फोटो काढ आता. फोटो कर बंद. फुटबॉल निघाला. मित्रांनो तर सल्फेट टाकून झालं. आता सल्फेट सोडा. आता घराकडे जायचं आहे. सगळं सामान जमा करून जाणे. बलट्या बुलट्या बकेटा घेऊन चुंगड्या जांगड्या घेऊन तालपत्री वगैरे घराकडे जायचं. आता पूर्ण वावरात झालं टाकून. पहा वावर माझ्या पराठी आणि तूवर आहे. फुलपत्त्याने बोंड लागलेले आहे. फुलपत्त्याने बोंड आले पराठीला. तर चला मग घराकडे.